सुप्रभात रामकृष्ण हरी. सो सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि मी आहे वाराणसीच्या एका घाटावरती. तर कालचा दिवस खूप चांगला होता, स्मूथ गेला. काशी विश्वनाथचं दर्शन झालं, कालभैरव दर्शन झालं, जे रेग्युलर करायचं असतं. पहिलं कालभैरव आणि नंतर महादेवाचं दर्शन करायचं असतं. दोन्ही स्मूथ झाले. त्यानंतर संध्याकाळची गंगा आरती झाली, खूप भारी होती. कालचा दिवस खरंच खूप स्मूथ होता. सुगम पासमुळे लाईन कमी मिळाली मला आणि 20 ते 25 मिनटामध्ये लाईन क्लिअर झाली आणि दर्शन पण खूप छान झालं. तिन्ही साईडनी 3 द्वार आहेत काशी विश्वनाथच्या मंदिराला. सो बऱ्याच लाईन्स असतात. तर सुगम पासची लाईन लेफ्ट साईडने होती. तर दर्शन एकदम मस्त झालं. आणि कालभैरवला थोडीशी काल गर्दी होती पण झालं व्यवस्थित. आणि गंगा आरती संध्याकाळची सॉलिड खूप भारी होती, खूप भारी. म्हणजे असं वाटतं आज पुन्हा अटेंड करायचे. सो आज काही छोटे मोठे स्पॉट्स आहेत ते बघायचे, त्यासाठी वेगळा दिवस ठेवला आहे. सो पुन्हा एकदा गंगा आरती करू आणि घाट करू पूर्ण. नमो घाटापासून ते पूर्ण दशाश्वमेध घाटापर्यंत सगळे घाट करू आणि बघूया आजचा दिवस कसा जातोय. सो आजचं क्लायमेट पण काहीतरी 12-13 आहे. बॉनफायर आहे, भारी वाटतंय. पण लगेच थंडीमध्ये लागतं आहे, त्याच्यामुळे त्याचा काही इफेक्ट पडत नाही. सो हा आहे माझ्या हॉटेलचा व्ह्यू आणि वरती टेरेस आहे. टेरेसवर छोटंसं रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंट पण मस्त आहे. आता मी जस्ट नाश्ता केला. तर रेस्टॉरंट खूप भारी आहे आणि खाली रूम्स पण आहेत, ओके आहेत. आणि हॉटेलचा व्ह्यू बघा तुम्ही. आणि या साईडला माझ्या हॉटेलचा व्ह्यू फायनली दिसतोय. गुड मॉर्निंग. सो सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि मी आलेलो आहे वाराणसीच्या एका घाटावरती. सो कालचा दिवस मस्त स्मूथ गेला, सगळे बऱ्यापैकी स्पॉट्स कवर झाले. सो आज छोटे मोठे स्पॉट्स आणि मॅक्सिमम घाट व्हिडिओमध्ये कवर करूया. आणि थंडी कायम आहे. 12-13चं क्लायमेट जे आहे तेच आहे. सकाळ दुपार संध्याकाळ एकच क्लायमेट. सकाळी 7 वाजता पण सेम क्लायमेट आणि दुपारी 3 वाजता पण सेम क्लायमेट. सूर्य इथे रेअरली बघायला मिळतो, एकदम रेअरली. सो बघूया. आता वाजलेले आहेत 8. आता मी आलेलो आहे चेतसिंह घाट. या घाटावर मोस्टली फोटोग्राफीज, व्हिडिओग्राफीज, रील्स चालतात आणि हे पेड फोटोग्राफर्स, रील्सग्राफर्स आहेत. हे रील्स काढून देतात. पर डे 2-3 हजार रुपये घेतात, पण चांगल्याने रील्स काढतात. सो हा आहे चेतसिंह घाट. त्याचा बॅकग्राऊंड पण चांगला आहे. प्री वेडिंग शूट चालू आहे की पोस्ट वेडिंग शूट चालू आहे, पण चांगले कंपनी. बघूया काय असेल सांगा. प्री वेडिंग शूट असेल का पोस्ट वेडिंग शूट असेल, पण कपल चांगलं आहे सर. फायनली बोटीचा इंतजाम झालेला आहे आणि बोट भेटली आहे. सेटअप लावला आहे, हे चालू राहील.
आणि थोडा फोटो सेशन करू आपण. सो फायनली बोट भेटलेली आहे शेअरिंगवर आणि हा बघा व्ह्यू, काशीचा 360 व्ह्यू. आपण आलेलो आहेत मणिकर्णिका घाट, तुम्ही बघू शकता. आपण पोहोचलो आहोत काशी स्टेशनच्या इथे. वाराणसी स्टेशन त्या साईडला आहे आणि हा ब्रिज जिथे संपतो त्याच्या पुढे काशी रेल्वे स्टेशन आहे. सो हा तो ब्रिज आहे. सो ह्या साईडला आहे काशी स्टेशन आणि काशीवरून अशीच ट्रेन येते. आणि हे इथे आहे वाराणसी. दत्तगुरु रविदास मंदिर. दुपारचे वाजले आहेत 1 आणि आत्ता कुठे सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे ते पण गेलं. थोडंसं कुठे सूर्यदेवांचं दर्शन झालेलं ते गेलं आणि कोणत्या पण वेळेला या इथे असं वाटतं की सकाळी 7च वाजते. सो हा बघा क्लायमेट आणि फुल ट्रॅफिक जॅम आहे. बोटची पार्किंग करायला जागा नाही. एखाद्या बुंदी परकोटा घाटला उतरायचं होतं, बुंदी परकोटा घाट उतरायचं होतं पण पार्किंग करायला जागा नाही, जागा शोधतात. काशीच्या विश्वनाथ ज्योतिर्लिंगाची छोटीशी गोष्ट आहे. 17व्या शतकात जेव्हा मुघलांनी वाराणसीच्या मंदिरांवर अटॅक केला तेव्हा तिकडच्या पुजाऱ्यांनी शिवलिंग सुरक्षित राहावं म्हणून बाजूला असलेल्या ज्ञानव्यापी विहिरीमध्ये शिवलिंग घेऊन उडी मारली. का तर जीवापेक्षा शिवलिंग खूप महत्त्वाचं होतं. नंतर काही दिवसांनी जेव्हा अहिल्याबाई होळकरांनी जेव्हा काशीमध्ये व्हिजिट केलं तेव्हा शिवलिंग सापडलं नाही. तेव्हा जोपर्यंत शिवलिंग मिळत नाही तोपर्यंत काशी सोडायची नाही असा अट्टहास केला. नंतर
महादेवांनी एकदा स्वप्नात येऊन दर्शन देऊन सांगितलं की नर्मदा नदीमध्ये स्नानाला गेल्यानंतर जी पिंडी मिळेल ती काशीमध्ये शिवलिंग म्हणून स्थापन करा. ती शिवलिंग मुख्य मंदिरामध्ये आहे. खास गोष्ट म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं स्थान भारताच्या नकाशामध्ये फार मोठं आहे आणि ज्योतिर्लिंग अथवा हिंदूंची मंदिरं डेकोरेट अथवा रिनोव्हेट करण्यामध्ये अहिल्याबाई होळकरांचा फार मोठा वाटा आहे, ज्यांनी भारताच्या नकाशामध्ये ऑलमोस्ट 30 वर्ष असा क्वीन म्हणून राज्य केलं. सो ही आहे काशीच्या मुख्य मंदिराची स्टोरी. फायनली आलेलो आहे बुंदी परकोटा घाट. इथे महादेवांचे चित्र रेखाटले आहेत. तो आहे हा घाट आणि इथे फोटोग्राफी फोटोशूट रील्स खूप चालते. सो बोटवाले फायनली इथे थांबवणार आहेत शूट करण्यासाठी 5-10 मिनटं. सो थांबूया आणि त्याचा एक्सपिरियन्स घेऊया, मजा घेऊया. आणि फायनली महादेवांचं चित्र आलेलं आहे. राऊंड आहे थोडासा, पण ठीक आहे, होऊन जाईल. बघूया का. आहे बुंदी परकोटा घाट. लॉंग जंप. इथून स्टार्ट करूया. नगर निगम वाराणसी. बऱ्यापैकी फोटो काढले. फोटोशूट करायला कोण नव्हतं, कोणाला तरी धरायचं आणि फोटो काढायचे. तर बऱ्यापैकी फोटो आलेत. लवकरच अपलोड करू आपल्या इन्स्टा पोस्टवर. आणि घाटाचा क्राऊड तुम्हाला जर बघायचा असेल फोटो रील्सचा, तर आता बघा का स्टार्ट करतो. आता जेव्हा महादेवांची मूर्ती येईल तेव्हा बघा. सो हा आहे क्राऊड. तुम्ही बघू शकता, आपण त्यांच्यामधून गेलेलो आहे फायनली. वाव. पुन्हा एकदा हे हॉटेल आलेलं आहे. किडनी विकून राहायचं हॉटेल इथे पुन्हा आलेलं आहे. याचं 1 डे नाईट रेंट 40,000 to 50,000 आहे. आणि इथं प्रॉपर घाट बनवलं त्यांनी त्यांच्यासाठी स्पेशल. सो इथे यायचं असेल तर, इथे राहायचं असेल एक दिवस, तर एक किडनी विकावी लागेल. ते वाला हे हॉटेल आहे. भोसले घाट. त्याला बघतोय, हे सर्व रिअल पेंटिंग्स आहेत. चेक करा. आणि हे सर्व चित्र आहेत ना, ते यांनी काढलेले आहेत. सो ते बघू शकता.
त्यांच्याकडे पेंटिंग आणि यांचा ब्रश पण इथे आहे. ब्रश आणि पेंटिंग हे सर्व चित्र यांनी काढलेली चित्र आहेत. या घाटाचं नाव आहे जानकी घाट. वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ मंदिराच्या लोकेशनवर टोटल 84 घाट आहेत. त्यातलं हे 80वा घाट इथे आहे, त्याला म्हणतात की 80 घाट. सो बाकीचे जे 84 घाट्स आहेत त्याचं फुल रेकॉर्ड इकडे आहे जे आपण बघतोय. त्याचं मी शॉर्ट्स एकदा पुन्हा एकदा दाखवतो. पहिला घाट इथून आहे, रविदास घाट, 80 घाट, गंगामहल घाट, रेवा घाट, तुलसी घाट, भदैनी घाट, जानकी घाट, माता आनंदबाई घाट, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22. सो ह्या वॉलवर 42 घाट्स आहेत. इथे आहे टोटल 84 घाट्स. त्या साईडला 42 आणि ह्या साईडला 42, 84 घाट. सो फायनली आलेलो आहे 80 घाट, मोस्ट क्राउडेड घाट इन वाराणसी, 80 घाट. सो यू कॅन सी द व्ह्यू ऑफ द घाट्स आणि खूप गर्दी आहे. आणि या घाटावर गंगा आरती होते, त्याचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आपण आता आलेलो आहोत 80 घाटवर. 80 घाटवर सकाळी गंगा आरती होते सकाळी 4:30ला आणि ती बघण्यासारखी असते. तो हा सीन आहे तुमच्यासमोर. सो तुम्ही कधी व्हिजिट केलात तर सकाळची गंगा आरती कधीच मिस करू नका. खूप भारी असते, इंटरेस्टिंग असते, बसायला जागा आहे. सकाळी 4:30 वाजता फुल क्राउडेड होतं, फुल म्हणजे तो उभं राहायला पण जागा नाही, इतकं फुल होतं. सो हा आहे तो स्पॉट. ते आलेलो आहे पहलवान लस्सीला, इकडची फेमस लस्सी आणि हा इकडचा आहे क्राऊड. सो बघूया कशी आहे इकडची लस्सी. सो ही बनारसमधली फेमस लस्सी आहे, पहलवान लस्सी, आणि त्यांची बनवण्याची पद्धत पण बघा. आपका क्या है? गाड़ी दे देना. हाँ तो भैया काम कर रही है. घर लो, घर के दो. तुम्ही बघू शकता. हो गया ना. क्या फ्रूट लस्सी बनलेली आहे आणि हा आहे छोटा पॅकेज बडा धमाका. आणि ही भरलेली पण आहे आणि छान पण आहे. बघूया कसे लागते पहलवान लस्सी. सो संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि हा बघा घाटाचा व्ह्यू, मानसरोवर घाट ऑफ वाराणसी. थंडी परत एकदा चालू झाली आहे. शेकोटी बोट राईड्स काय थांबत नाही आहेत. जेवढे शॉट्स घेऊ तेवढे कमीच आहेत. आजच्या दिवसाचा शेवट मणिकर्णिका घाटाने करतो. शेवटचा घाट मणिकर्णिका घाट. सो तुम्हाला दाखवतो मी व्ह्यू मणिकर्णिका घाटाचा. या बनारसमधल्या गल्ल्या कुठून पण कुठे पण नेतात. गुगल मॅप लावल्याशिवाय जाताच येत नाही. खूप गल्ल्या आहेत, तुम्ही हरवू सुद्धा शकता. उलटी सुलटी गल्ली आहे. सो बेस्ट ऑप्शन गुगल मॅप लावा आणि चला. सो पुन्हा एकदा आलो आहे मेन मंदिराजवळ आणि लाईन काय संपत नाही आहे. सुट्टीचा दिवस असल्यामुळे
श्री काशी विश्वनाथ मंदिराचा मागचा गेट आपण बघतोय आणि आता आपल्या समोर आहे मणिकर्णिका घाट. सो म्हणतात की या मंदिराच्या मागच्या गेटने आलो की क्राऊड थोडा कमी असतो आणि हा असं आहे थोडंसं, म्हणजे 4-5 साईडनी सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लाईन्स आहेत. सो इथून आलं तर कमी लाईन असं म्हटलं जातं, तर तुम्ही तसं ट्राय करू शकता. ही जी आपण मूर्ती बघतोय हे महाराज आदि शंकराचार्य आहेत. त्यांनी महादेवांच्या खूप मंदिराचं सेटअप केलं आहे. फॉर एक्झाम्पल केदारनाथचं मला कल्पना आहे ते आहे. आणि आत्ता आपण येतोय मणिकर्णिका घाटावर. सो रात्रीचे वाजलेले आहेत 11 आणि मी राऊंडला निघालो आहे. शतपावली आणि फुल सन्नाट आहे. एक काशी आहे तिथे हे चालूच असतं कोणत्या पण वेळेला. या तो वाराणसीचा प्रवास इकडे संपलेला आहे. 2 दिवस पटापट निघून गेले. हे आहे वाराणसी स्टेशन आणि आता निघालो आहे प्रयागराजला. आता 4था दिवस आणि शेवटचा दिवस. प्रयागराजची ट्रेन आहे 6ची. आता वाजले 5:30. तो बघूया वंदे भारतचा फर्स्ट ट्रॅव्हल कसा होतोय. ट्रेन वंदे भारत लागलेली आहे. सुटायला अजून अर्धा तास आहे पण डोअर खोलले नाहीत. पाहिजे